श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जानकर सीमाज रंगोली चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपल्या सणावारांना झालं तर आपली अंगारिका चतुर्थी, संकष्टी चतुर्थी यावेळेस देवापुढे दारापुढे काढण्यासाठी सुंदर अशा आपल्या श्री गणेशाच्या रांगोळी दाखवणार आहे. तर ह्या रांगोळी तुम्ही उद्याच्या संकष्ट चतुर्थीसाठी काढू शकता किंवा आपल्या अंगारिका चतुर्थीसाठी काढू शकता, विनायक चतुर्थीसाठी काढू शकता. इतर आता श्रावण महिन्यामध्ये खूप सण असतात आपले, तर त्यावेळेस आपण देवापुढे पण ह्या अशा सुंदर सुंदर श्री गणेशाच्या रांगोळी काढू शकता. ह्या अशा रांगोळ्या आपल्या अंगणात खूप उठावदार अशा दिसतात आणि झटपट होणाऱ्या सकाळच्या काही गडबडीत फास्ट होणाऱ्या अशा ह्या रांगोळ्या आहेत. तर या रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप ह्या रांगोळ्या आवडतील. आणि जर तुम्हाला या रांगोळ्या आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर पहा, आपण किती छान असं गोल अशी रांगोळी टाकून घेतली होती मी. तुम्ही रेड कलरमध्ये किंवा ऑरेंज कलरमध्ये किंवा येलो कलरमध्ये पण ही रांगोळी टाकून घेऊ शकता. आणि यावरती सहज असं थोडंसं श्री गणेशाच्या सोंडीचा आकार आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्यासमोर ओम काढून डोळा आतमध्ये काढून घेतलेला आहे. कडीने व्हाईट रांगोळीचे डॉट डॉट दिलेले आहेत आणि त्याच्यावरती एका टोपणाने फक्त ती थोडंसं दाबून प्रेस करून घेतलेलं आहे. तर ही रांगोळी आहे बघा. आता आपण याला थोडासा आपण छान आकार दिला फुलाचा किंवा आपल्या जास्वंदीची फुलं किंवा तुम्ही नुसतं जिलेबीचा आकार जरी दिला तरी ही रांगोळी आपली खूप सुंदर अशी दिसते. पहा, मी जास्वंदीची ज्या प्रकारे पाकळी असते त्या पाकळीचा आकार एक पेन घेतलेला आहे. त्या पेनमध्ये रिफिल नाही आहे. रिफिल असते तर ते मला आकार द्यायला सोपं पडलं नसतं, त्यामुळे मी या पेनातील रिफिल काढून ह्या अशा प्रकारे एका पाकळीचे आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला असा आकार नसेल द्यायचा तर तुम्ही नुसतं त्याच्यावरती गोल पण फिरवू शकता, जशी की आपली जिलेबी असते त्या आकारामध्ये पण तो आकारही खूप छान दिसतो. या प्रकारे आपल्या पाकळ्या ह्या काढून झालेल्या आहेत. तर या पाकळ्यांमध्ये आपण थोडासा आपल्या आवडीनुसार कलर भरू शकतो, पण श्री गणेशाला रेड कलर आवडत असल्यामुळे मी या पाकळ्यांमध्ये रेड कलर थोडासा टाकून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त कलर वापरायचा असेल तुम्ही जास्त कलर पण वापरू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन पण करू शकता आणि छान उठावदार अशा छान रांगोळ्या काढू शकता. तर एकदम सोपी अशी रांगोळी आहे. ही रांगोळी काढायला काहीसुद्धा अवघड नाही. या रांगोळ्या तुम्ही दररोज दारापुढे काढू शकता, देवापुढे काढू शकता आणि अशा रांगोळ्या काढल्यामुळे एक नाविन्य आपल्याला दिसतं. जरा आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, आपल्या घरातील व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास मदत होते. तर पहा, सुंदर अशा जास्वंदीच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या या रांगोळीत. तर या प्रकारे आपली ही सुंदर अशी श्री गणेशाची रांगोळी तयार आहे. तर यापुढे आपण दुसरी रांगोळी पाहणार आहोत. ही पण अशीच छान अशी रांगोळी काढायची आहे. तुमच्याकडे एखादी चाळणी असेल मोठी पिठाची शिल्लक पडलेली, तर त्या चाळणीतून तुम्ही ही रांगोळी अशी गोल चाळून घ्या किंवा तुम्ही हाताने पण असा गोलाकार किंवा एखादी डिश घेऊन त्याच्या गोलाकार घेऊन त्या प्रकारे तुम्ही रांगोळी पसरून घेऊ शकता. आणि त्यामध्ये नंतर ही एक काडी घेतलेली आहे मी आणि या काडीने तुम्हाला नुसतं फक्त असं श्री गणेशाचे सोंडीचा आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडासा डोळ्याचा छान असा आकार काढून घ्यायचा आहे आणि कडेला कान. तर या प्रकारे मी कानाचा आकार काढून घेतला आणि नंतर आता श्री गणेशाचं टोप आपल्याला काढायचं आहे. तर श्री गणेशाला आपल्याला जास्वंदीचं फूल आवडतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी श्री गणेशाच्या डोक्यावर असे जास्वंदीच्या 3 पाकळ्या काढलेल्या आहेत, जेणेकरून तो टोपाचा आकारही दिसतो आणि फूल पण दिसतं. ते एकदम उठावदार दिसतं आणि काढायला पण आपल्याला खूप सोपं आहे. ह्या पाकळ्या आपण सहज काढू शकतो.
तर या प्रकारे मी रेड कलर देऊन या पाकळ्या येल्लो कलर पण देऊन हा आकार त्यामध्ये काढू शकता. तर खूप छान अशी येल्लो कलरमध्ये पण ही रांगोळी दिसू शकते. तर या प्रकारे मी कडेने व्हाईट डॉट देऊन घेतलेले आहेत. तर ह्या व्हाईट डॉटमध्ये मी असं एका टोपणाने त्याला थोडंसं प्रेस करून दाबून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं एका काडीने असं गोल आकार दिलेला आहे. तर पहा बरं, काहीसुद्धा अवघड नाही. याप्रमाणे आपल्याला हे थोडंसं असं एका काडीने गोल करून घ्यायचं आहे आणि ही आपली दुसरी रांगोळी पण श्री गणेशाची तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि आता आपण तिसरी रांगोळी पण काढायला घेतलेली आहे. तर त्या रांगोळीला पण मी चाळणीतूनच थोडंसं गोल आकार देऊन घेतलेला आहे. या प्रकारे आपल्याला फक्त काडीने थोडंसं गोल करून घ्यायचं आहे. यात अवघड असं काय असेल असं मला वाटत नाही. जर याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला काही समजून सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, किंवा तुम्हाला मी हे काढलेल्या रांगोळीची पद्धत आवडते किंवा नाही आवडत हे पण तुम्ही मला सांगू शकता. तर हे पहा, ही रांगोळी आपण किती सहज आणि सोपी काढलेली आहे. यामध्ये अवघड असं काय आहे असं मला वाटत नाही. आणि हे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत आपल्या देवपूजा झाली की 5 मिनटाच्या आत ही रांगोळी अशी सहज काढू शकता. संकष्टी चतुर्थीला काढू शकता, अंगारकी चतुर्थीला काढू शकता, इतर आपल्या सणावारांना सुद्धा ही रांगोळी काढू शकता. तर सहज सोप्या पद्धतीने मी अशी ही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि कडेने असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेले आहेत. त्याला प्रेस केलेलं आहे आणि ह्या डॉटला आपण आता थोडासा वेगळा आकार देणार आहोत, जेणेकरून मोदक आकार श्री गणेशाला मोदक आवडतात त्याप्रमाणे आपण या रांगोळीतून थोडेसे मोदकाचा आकार असा काढून घेतलेला आहे. थोडंसं पेनने इकडनं ते इकडल्याकडने थोडंसं ओढून घेतलेलं आहे, इकडल्याकडने आणि मध्ये एक रेष ओढून घेतलेली आहे. तर सहज अशी ही रांगोळी पण आपली तयार झालेली आहे. तर आपण पुढची रांगोळी 4थ्या क्रमांकाची पाहणार आहोत. ही पण रांगोळी अतिशय सोपी आहे, खूप खूप सोपी आहे. काहीसुद्धा असं अवघड नाही आहे रांगोळीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये मी आपण ओम काढतो तर तो ओम काढून घेतलेला आहे आणि त्याला ते ओमचे जे कडेचा उकार असतो तो सोंडीच्या आकारमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात डोळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. पहा बरे, किती सुंदर असा श्री गणेश तयार झालेला आहे. आणि नंतर त्याच्याकडेने आपण त्याला ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी छोटेसे डॉट व्हाईट कलरचे टाकून घेणार आहात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हाईट कलरच्या ठिकाणी कलर वापरू शकता आणि त्याला आणखीन उठावदार बनवू शकता. आणि थोडेसे बोटाने आपल्या या प्रकारे फुलं काढून घेतलेली आहेत. फुलं या प्रकारचे तुम्हाला जर सोप्या पद्धतीने काढायला शिकायचे असतील तर वेगळा आपण यासाठी व्हिडिओ आपण बनवू. तसं तुम्हाला जर फुलं या प्रकारची शिकायची असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा, किती सहज असे बोटाने हे फुलं तयार केलेले आहेत. फक्त इकडं थोडंसं बोटाने त्याला फिरवलेलं आहे आणि यामध्ये थोडासा रेड कलर टाकून घेतलेला आहे. ही पण श्री गणेशाची रांगोळी मला वाटतं 3 ते 4 मिनटात मी काढलेली आहे. आणि ही रांगोळी सहज कोणीही आपले 9वी 10वीच्या मुलीसुद्धा सहज आपल्या देवासमोर काढू शकतात. 5 मिनटात होणारी रांगोळी आहे. तुम्ही देवपूजेचे घाई गडबड, सकाळच्या कामाची घाई गडबडीत या अशा प्रकारच्या सोप्या सोप्या रांगोळी नक्की काढू शकता. या प्रकारे आपली सुंदर अशी श्री गणेशाची रांगोळी तयार आहे. तर आपण 5 नंबरची श्री गणेशाची रांगोळी पाहणार आहोत.
ही पण अतिशय सुंदर आहे. याला पण मी चाळणीतून थोडंसं गोल करून घेतलेलं आहे, गोल आकार पसरून घेतलेला आहे रांगोळीचा. यामध्ये पण तुम्ही वेगळा कलर वापरू शकता. यामध्ये मी ह्या काडीने फक्त श्री नाव काढून घेतलेलं आहे आणि श्रीची खालची जी रेषा आहे ती सोंडीच्या आकारात गोल करून घेतलेली आहे आणि त्याला आतमध्ये थोडासा डोळ्याचा आकार देऊन श्री गणेशाचा आकार दिलेला आहे. तर पहा, ही पण रांगोळी अतिशय सोपी आहे तुम्हाला काढायला, काहीसुद्धा अवघड नाही. आणि या गोलच्या कडेला व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि ह्या व्हाईट कलरच्या डॉटला आपण छान असा आकार देणार आहोत. या व्हाईट डॉटच्या ठिकाणी पण तुम्ही वेगळा कलर वापरू शकता. या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रांगोळ्या आहेत. खूप सुंदर सुंदर आणि एकदम सोप्या अशा 2 मिनटात 3 मिनटात होणाऱ्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, म्हणजे तुम्हाला दररोज माझ्या यूट्यूब चॅनलचं नोटिफिकेशन भेटणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्व रांगोळ्या माझ्या पाहायला भेटतील. आणि नक्की चॅनलवर जाऊन सर्व रांगोळ्या पाहण्याचा प्रयत्न करा. खूप सोप्या रांगोळ्या आहेत, काहीसुद्धा अवघड नाही आहेत. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडतात का ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा, हे पाकळीचे आकार कडीने काढून घेतलेले आहेत. किती सोप्या आहेत पहा ह्या रांगोळ्या. तर दररोज मी तुमच्यासाठी अशा सोप्या सोप्या रांगोळ्या घेऊन येणार आहे. आणि यामध्ये थोडंसं रेड कलरने काळी लाईन मोडलेली आहे. तर अशा प्रकारच्या रांगोळ्यांसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना पण ह्या रांगोळ्या पाठवा, शेअर करा. तर अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.